जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, क्लर्क टायपिंग उशिरा का होत आहे हा तुमचा क्वेश्चन जो आहे तो व्हॅलिड असणार आहे. मी संभाव्य तारीख जी होती ती सप्टेंबर दिली होती, त्याचं काय झालं? शिपाई पदाचे जे आहेत काही रिझल्ट अजून लागलेले नाही आहेत. स्टेनो पद भरती जी आहे त्यांचे इंटरव्ह्यू झाले आहे, मात्र काहींचे जे रिझल्ट आहेत किंवा नियुक्ती आहेत त्या अजून झालेली नाही आहे. परंतु क्लर्कची फक्त चाळणी परीक्षा झाली आहे, मात्र त्याची टायपिंग परीक्षा, त्याची इंटरव्ह्यू शेड्यूल हे कधीपर्यंत येतील यावर अजूनही कोणत्या प्रकारची अपडेट आलेली आहे का? हे संपूर्ण क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला आपल्या अरहंत स्टडी सर्कलमध्ये किंवा अरहंत स्टडी फोरममध्ये मिळून जातील. विद्यार्थ्यांनो, प्रथम तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुम्ही आपले मागील व्हिडिओ जे संभाव्य व्हिडिओ आहेत त्याच्यावर पडताळणी करून जर पाहिलं तर आपले संभाव्य जी तारीख असतात किंवा कट ऑफ असतो किंवा आपली जी भरती प्रक्रिया असते त्याच्यावर आपण वारंवार जे आहे ते व्यवस्थित ऑथेंटिक माहिती देऊनच मुलांना आपण मार्गदर्शन करत असतो. चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला आता स्टार्ट करूया. विद्यार्थ्यांनो, प्रथम म्हणजे अशी प्रथम तुमचा जो प्राथमिक जो तुमचा क्वेश्चन आहे, क्लर्कवाल्यांचा वेगळा क्वेश्चन आहे, शिपाई हमालवाल्यांचा वेगळा क्वेश्चन आहे आणि लघुलेखन जे स्टेनोग्राफर आहेत त्यांचा वेगळा क्वेश्चन आहे. विद्यार्थ्यांनो, आता फक्त कनिष्ठ लिपिकची 40 मार्काची चाळणी परीक्षा झाली आहे. त्यांचे 1, 2 आणि 3 टप्पे त्यांचे अजूनही पेंडिंग आहेत. त्याबद्दल कुठलीही अजून डेट, नोटीस किंवा सर्क्युलर नोटीस जारी करून न्यायालयाने कोणत्याही प्रकारची माहिती दिलेली नाही आहे. लघुलेखनाची आता मुलाखत काही विद्यार्थ्यांचे झाले आहेत. त्यांची टंकलेखनही झाली, मराठी टंकलेखनही झाली, लघुलेखन चाचणीसुद्धा झाली. आता त्यांची मुलाखत होऊन सुद्धा त्यांना नियुक्तीची वाट बघायची आहे. त्याच पद्धतीने शिपाईची चाळणीही झाली, त्याची इंटरव्ह्यू झाली, स्वच्छता चाचणीही झाली. काही विद्यार्थ्यांना आता नियुक्तीपत्रसुद्धा मिळालं आहे. ते 25 तारखेच्या आत ते रुजूसुद्धा झाले आहेत. मात्र काही विद्यार्थी अजून त्यांची अपेक्षा अशी आहे की रिझल्ट लागून त्यांचंसुद्धा सिलेक्शनाचं नियुक्तीपत्र लवकर यावं, अशा त्या अपेक्षित काही विद्यार्थी आहेत. मग विद्यार्थी मित्रांनो, आपला जो व्हॅलिड जो क्वेश्चन आहे किंवा आपण जो डेट दिली होती, प्रथम मी तुम्हाला एक क्लिअर करून देतो. शिपाई हमालबद्दल तुम्हाला एक शॉर्टमध्ये क्लिअर करून देतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, शिपाई हमालचे काही विद्यार्थ्यांचे निकाल लागलेले आहेत. काही विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्टसुद्धा लागली आहे. काही डिस्ट्रिक्ट कोर्टची अजूनही रिझल्ट लागलेले नाही आहेत. तुम्ही पॅनिक होऊ नका विद्यार्थ्यांनो. आता ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टचे रिझल्ट लागले आहेत, आता तुम्ही एक गोष्ट तर तुम्ही मान्य करू शकाल, कारण तुम्हीही बॅचलर आहात, तुम्ही व्यवस्थित सुज्ञ नागरिक आहात. विद्यार्थ्यांनो, त्याच डिस्ट्रिक्ट कोर्टचे एक्झाम किंवा त्याच डिस्ट्रिक्ट कोर्टची सिलेक्शन यादी रिलीज झालेली आहे. ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये केसेसची जी संख्या असते किंवा तेथील कमिटीची जी अवेअरनेस आहे किंवा तेथील जी सिलेक्शन कमिटी आहे, जे कोर्ट डिसाईड करतं, त्यांची जी हालचाली आहेत त्या वेगाने असल्याकारणाने तिथले जे आहेत रिझल्ट लागलेले आहेत. मात्र मोठा ज्या पद्धतीने डिस्ट्रिक्ट कोर्ट असतं किंवा हायकोर्ट असतं किंवा डिस्ट्रिक्ट सेशन कोर्ट असतं, ज्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये कमिटीच्यावर पेंडिंग असा लोड आहे, त्यांना त्या गोष्टी प्रथम क्लिअर करायच्या, त्यावर प्रायोरिटी असते. मात्र ते तुमच्या ज्या पदभरती आहेत त्यावर त्यांचं लक्ष नाही आहे असं नाही आहे. मात्र ते काही डिले होऊ शकतं. मात्र ते या 15 दिवसात किंवा आता येणाऱ्या 2-4 दिवसातच तुम्हाला दिवाळीच्या अगोदरच तुम्हाला गुड न्यूज मिळून तुम्हालासुद्धा नियुक्तीपत्र मिळून जाईल. तुम्ही त्यावर शाश्वती ठेवा आणि तुम्ही निश्चिंत राहा. मात्र विद्यार्थ्यांनो, तुम्ही वेळोवेळी तुमचं जे डिस्ट्रिक्ट कोर्टची वेबसाईट आहे, मी त्याच्यावर व्हिडिओसुद्धा बनवला आहे की तुमचा रिझल्ट तुम्ही कसा बघायचा आहे. डिस्ट्रिक्ट कोर्टच्या वेबसाईटवर तुम्ही वारंवार जाऊन तुम्ही तिथे फक्त 2-3 मिनटं दिवसातून चेक करत राहायचं आहे. कारण विद्यार्थ्यांनो, तुमचं सिलेक्शन होऊन जर तुम्हाला त्याबद्दल माहितीच मिळाली नाही तर तुमचं नुकसान होऊ शकतं, हे तुम्ही लक्षात असू द्या. जर मला त्याबद्दल थोडीही अपडेट आली तर मी तुमच्यासाठी ती अपडेट नक्कीच घेऊन येईल. हे झालं शिपाई हमालबद्दल. लघुलेखनाचं आता नियुक्तीच पत्र त्यांचं बाकी आहे. काही विद्यार्थ्यांचे मुलाखतीसुद्धा चालू आहेत, काही मुलांचे मुलाखतीसुद्धा झालेल्या आहेत. विद्यार्थ्यांना आता लघुलेखनाचा सुद्धा एंड झाला आहे. शिपाई हमालचं सुद्धा ऑलमोस्ट नील झालेलं आहे.
आता राहिली गोष्टी तुमची क्लर्क आणि लिपिक. क्लर्क लिपिकबद्दल आता विद्यार्थ्यांनो प्रथम तुम्हाला मी क्लिअर करून देतो. ते म्हणजे असं की मी तुम्हाला एक डेट दिली होती. ती डेट अशी होती की सप्टेंबरमध्ये जे आहे तुमची संभाव्य टायपिंग होऊ शकते. विद्यार्थ्यांनो त्याच पद्धतीने जे TCSने सुद्धा 25 तारखेला बुक केलं होतं. आता त्यांनी सुद्धा आता ते TCSने बुक 25 तारखेला जी केली होती तो वेगळा विषय आहे, मात्र तुमचा वेगळा विषय आहे. तर विद्यार्थ्यांनो सांगण्याचा मुद्दा असा की सप्टेंबरमध्ये जेव्हा मी सांगितलं होतं किंवा मला जी माहिती मिळाली होती सप्टेंबरमध्ये, तर विद्यार्थ्यांनो काही डिस्ट्रिक्ट कोर्टच्या हालचाली ज्या आहेत त्या सप्टेंबरमध्ये घेण्याच्या होत्या. मात्र विद्यार्थ्यांनो काही एक्झाम आता माहीत नाही मला, काही एक्झामचं जे शेड्यूल आहे ज्या पद्धतीने SSC CGLच्या एक्झाम ज्या आहेत त्या ऑनलाईन पद्धतीने चालू आहेत आणि स्लॉट जो आहे तो बुक झालेला आहे. मात्र विद्यार्थ्यांनो आपलं जे टायपिंग जी एक्झाम असते ती टायपिंग एक्झाम एखाद्या सेंटरवर घेतात. त्याचा आणि या एक्झामचा काहीही संबंध नाही आहे. तुम्हाला प्रथम मी क्लिअर करून देतो. कारण जर तुम्हाला कोणी सांगत असेल की SSC CGLच्या एक्झाम झाल्या त्याच्यामुळे जर तुमची टायपिंग परीक्षा जी आहे ती पुढे गेलेली आहे, तर विद्यार्थ्यांना तसं काही नसतं. तुम्हाला जे सेंटर मिळेल ते सेंटर तुम्ही जेव्हा तुम्हाला टायपिंगचं तुमचं हॉल तिकीट येईल आणि तुम्हाला जे सेंटर मिळेल तेव्हा तुम्हाला त्याची शाश्वती येऊन जाईल की या पद्धतीने जे सांगितलं आहे मी की SSC CGLचा याच्यात काहीही संबंध नाही, कारण हे सेंटर जे असतात ते वेगळे असतात. मग विद्यार्थ्यांनो गोष्ट कुठे अडते, तर विद्यार्थ्यांनो जो कोर्टावर लोड आहे किंवा इलेक्शन इयर आहे, कोर्टामध्ये लोड असल्याकारणाने किंवा कोर्टामध्ये आता मागील ज्या सुट्ट्या पडल्या होत्या तुम्हाला माहीत नसेल किंवा काही मुलांना माहीत असतील की कोर्टाला आता नुकत्याच मागच्या वीकमध्ये 3 ते 4 सुट्ट्या त्यांना मिळाल्या होत्या. नंतर त्यांना आता पुढील सुट्ट्यासुद्धा त्यांना मिळणार आहेत दिवाळीच्या. तर दिवाळीच्या अगोदर जे सेन्सिटिव्ह इश्यू आहेत ते त्यांना क्लिअर करायचे असतात. मात्र त्याच्यासाठी जी पदभरतीची जी वेगळी कमिटी असते त्यांनासुद्धा लोड असतो. त्या अनुषंगाने ते तुमचं जे टायपिंग परीक्षेचं जे शेड्यूल आहे ते रिलीज करण्यामध्ये त्यांचा मागे पुढे होत आहे. विद्यार्थ्यांनो काही डिस्ट्रिक्टमध्ये नक्कीच सप्टेंबरमध्ये सुरू होऊन गेले असतात, मात्र त्याच्यावर अजूनही मला काही व्यवस्थित इन्फॉर्मेशन मिळालेली नाही आहे. जर इन्फॉर्मेशन मिळाली तर मी तुम्हाला नावासकट म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट कोणत्या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अगोदर एक्झाम होईल हे मी तुम्हाला लवकरात लवकर घेऊन येईल. ही अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला मी लवकरात लवकर घेऊन येणार आहे. विद्यार्थ्यांनो तुम्ही आपले मागील व्हिडिओ बघा, त्याच्यात जे संभाव्य मी तुम्हाला सांगितलं आहे ते मी याच माझ्या सहकार्याच्या सांगण्यावरून तुम्हाला मी सांगितलं आहे आणि ते तंतोतंत जोडताना तुम्हाला त्याचा फायदा होताना सुद्धा दिसला आहे. ते व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवर आहेत, तुम्ही त्याची पडताळणी करू शकतात. मात्र विद्यार्थ्यांना जी सप्टेंबर सांगितली होती त्यामध्ये काय नेमकं अडचण आलेली आहे त्या डिस्ट्रिक्ट कोर्टची ते सुद्धा मी तुमच्यासोबत घेऊन येणार आहे. मात्र आत्ता जी तुम्हाला मी एक संभाव्य डेट आहे ती मी देऊ शकत नाही, कारण विद्यार्थ्यांना आपल्याला जी डेट समजली होती त्याच्या पलीकडे आज 5 दिवस होऊन गेले आहेत, मात्र कुठलीही इन्फॉर्मेशन आलेली नाही आहे. आता मी जो हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे त्याच्यामध्ये जर कुठली इन्फॉर्मेशन आली तर वेल अँड गुड आहे. मात्र जेव्हा तुम्हाला माझ्या शाश्वत म्हणजे मला जेव्हा वाटेल की ही जी न्यूज आहे ती ऑथेंटिक आहे आणि 3-4 लोकांकडून कन्फर्म करूनच मी तो व्हिडिओ घेऊन येईल आणि डिस्ट्रिक्ट कोर्टचं नावसुद्धा मी तुम्हाला सांगेल की या डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये प्रथम टायपिंग होणार आहे, त्या मुलांनी तयारीला लागायची आहे. विद्यार्थ्यांनो आता मी तुमची रजा घेतो. काही संभाव्य तारीख जी आहे ती जर मिस झाली असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की आपली संभाव्य तारीख थोडीशी मिस झाली आणि तुम्ही टायपिंग करून जे आहे ते थकला असाल, विद्यार्थ्यांनो तुम्हाला माहीत आहे आपले मागील व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. संभाव्य जी डेट आहे ती आपण देतो, त्याच्यावर तंतोतंत आपण खरे उतरतो, ते तुम्ही मागे जाऊन पडताळू शकतात. मात्र आता जी आहे त्यावर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे की ती डेट का पुढे जात आहे, तो सुद्धा सखोल व्हिडिओ येणार आहे. मात्र तुम्हाला एक क्लिअर करायचं होतं त्यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. आणि क्लर्क आणि जे विद्यार्थ्यांची टायपिंग चांगली चालू आहे त्यांना खरंच बेस्ट ऑफ लक. तुमची ॲक्युरेसी तुम्ही अजून वाढवा. तुमचं जे सिलेक्शन आहे तुमच्या या शांततेच्या काळात जर तुम्ही जास्त मेहनत घेतली विद्यार्थ्यांनो तर तुम्हाला युद्धाच्या काळात तुम्हाला कमी रक्त सांडावं लागेल. याचा अर्थ असा की तुम्ही आता बघा तुमचा जो काळ चालू आहे तुम्हाला कुठल्याही गोष्टीची अपडेट नाही, काही नाही, तरीही तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर तुमचं सिलेक्शन कोणीही रोखू शकत नाही.
हे तुम्ही लक्षात असू द्या. आणि डेट आली तर तुम्ही त्याच्यावर लगेच फास्ट तुमचं रिॲक्शन असणार आहे आणि तुम्ही फास्ट तरीकेने अजूनसुद्धा तुमची ॲक्युरसी वाढवणार आहात. विद्यार्थ्यांनो, शिपाई हमाल पदाचे जे रिझल्ट आहेत ते पेंडिंग काय आहेत ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करून दिलं. याचा सगळा जो लोड आहे तो जे कमिटी असते नेमलेली तुमची एक्झाम घेण्याची किंवा सिलेक्शन कमिटी जी असते त्याच्यावर सुद्धा लोड आहे. आता त्यांना पुढील नोव्हेंबरमध्ये सुद्धा त्यांना सुट्ट्या लागतील. मागील सुद्धा वीकमध्ये त्यांना सुट्ट्या होत्या, हे तुम्हाला माहीतच असेल. म्हणून न्यायालयाच्या ज्या प्रक्रियेमध्ये विलंब लागतो हे सुद्धा तुम्हाला माहीत आहे. पण जास्त विलंब लागणार नाही याची सुद्धा तुम्ही शाश्वती घ्या. आणि तुमच्या आता मी रजा घेतो विद्यार्थ्यांनो. जय हिंद.